तर हॅलो नमस्कार, मी प्रितेश. आज मी निघालोय छत्रपती संभाजीनगर. माझ्यासोबत माझे मित्र आहेत आणि 10:30 वाजता कल्याण स्टेशनवरून गाडी आहे. सो आता वाजले 9:30. तर चला. कल्याण स्टेशन. काय शरम बिरम आहे की नाही तुला? सागर किती वाजता आला तिथे? 10 वाजता. 10 वाजता आला बोलतोय. 10 वाजता टाइम टू आपण. गुड न्यूज देऊ काय? 5 शर्ट घेतला नाहीत. हो, मग एक शर्ट घेणार मी. तू हे घे टी शर्ट घे माझे. अरे गाडी आली आधी. हां कुठे सीट कुठे रे? हे काय वरती आहे. बिर्याणी कुठून आणली? चांगली होती काय? त्यांना विचार. नाव सांग तुझं. नाव सांग. हाय कर चल बाय. बाय 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 कर काकाला. चला. सागर काय सांगशील अनुभव ट्रेन मधला? प्रवास सुंदर झाला एकदम. झोपून आलेला आता. हा आणि थंडी खूप होती. सर्दी झाली वाटतं तुला? आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला उतरलोय. सो प्रायव्हेट गाडीकडून नाही प्रायव्हेट गाडीकडून निघालोय आम्ही घृष्णेश्वरला. काकांच्या बाजूला येऊ आम्ही. ठीक आहे, भेटलो पण तिकडे हवा आरामध्ये. तो बोलतो छोटी आहे ना. आणि मग कमी झाले काही. मग तेच बोललो. सागरच्या ओळखीवर रूम भेटलाय आम्हाला. एक काम करू. कशी काय रूम बुक केली तू? नाही आता ओळखीवर गोड बोलून जरा आम्ही तिथे थांबेल. काकांना मस्का लावून किती दिवसासाठी गेले? उद्या सकाळपर्यंत. पहिलं तूच जा पटकन. मीटिंग चालू आहे. मीटिंग टाइम दानेशकर, वहिनीने परमिशन कशी दिली तुला फिरायला? अरे मित्र तुमच्यासारखे असले तर परमिशन देणारच की. कालपर्यंत आमच्या नावाचे दगड फोडत होता तिथे. येणार नाही करत होतास. नाही असं काय. मग परत येणार की नाही पुढच्या टायमाला? येऊ उशिरा, लवकर नाही आता परत. पोराने आंघोळ केली आणि कंदील बघा कसं लटकवले. काय बोलशील या विषयावर? काय बोलशील? हा विषय गंभीर आहे. पोरं सुधारतील काय? काय नाव सांगता येत नाही. तर आंघोळ वगैरे झाली आमची आणि आम्ही आता निघतोय घृष्णेश्वर मंदिराकडे. कसली खरेदी चालली एवढी? काय खरेदी केलंय? प्रसाद ये वाले दिखा ना टेस्ट के लिए. घृष्णेश्वराचं दर्शन झालं आणि आम्ही आता निघालोय हेरूला केव्जला. सो
दर्शन घ्यायच्या आधी तुम्हाला मोबाईल कॅमेरा सर्व बाहेर ठेवावं लागतं आणि गाभाऱ्यात जाताना शर्ट टी शर्ट पण काढावा लागतो. सो आज थोडीफार गर्दी होती. आम्हाला साधारण 1-1.5 तास लागला लाईनमध्ये. तर नयन, दर्शन झालं का व्यवस्थित? हो. फोन नॉट अलाउड. तुझी स्टोरी सांग ना, कसा आलास तू? हां, किती वाजता सुटलास कामावरून? 7. आणि मग लेट का पोचलात दादरला? लेट 5 मिनिटासाठी गाडी गेली असती. कृष्णेश्वराचं दर्शन झालं आणि आम्ही वेरूळच्या लेण्या बघायला निघालो. तिथे तिकीट काढून प्रवेश करावा लागतो. एकाच खडकात सुंदर आणि सुरेख मूर्त्या बघायला मिळतात. एवढं काम सुंदर आहे की कोणती जागा अशी मोकळी नाही आहे. प्रत्येक ठिकाणी कलाकुसर आहे. ही जागा जेवढी सुंदर आहे तेवढी स्वच्छ पण आहे. बघा, कुठे घाण नाही, कचरा नाही, काही. 16 नंबरची लेणी म्हणजे हा कैलास मंदिर. तो भव्य दिव्य आहे. हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या काळात साधारण 8व्या शतकात बांधलं गेलं. इथे तुम्हाला रामायण महाभारतातील काही प्रसंग भिंतीवर कोरलेले दिसतात. सर्वात म्हणजे या मंदिराचा पाया मजबूत ठेवण्यासाठी खाली शेकडो हत्ती कोरले गेले आहेत. आपल्या 20 रुपयाच्या नोटवर जे चित्र आहे ते या कैलास मंदिरातलं आहे. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती, तरी आम्हाला हे सर्व बघायला 2 तास लागले. बघितलाच असाल, अप्रतिम काम आहे. थोडा ऊन जास्त होता म्हणून नाही तर अजून थांबलो असतो आम्ही तिथे. एप्रिल मेचा प्लॅन असेल तर मे एंडला या तुम्ही. सो आता इथून थोडंसं जेवू आम्ही आणि पुढे भद्रा मारुती आहे, तिकडे आम्ही जातो आहे. हा मार्केट आहे छोटासा. सोडा, लिंबू सोडा, जिरा सोडा, मसाला सोडा, लिंबू पाणी. हां, लिंबू पाणी पिऊया. दबा ना हो भाई. अरे कलर घे ना तू. लिंबू पाणी आहे, सोडा आहे, शरबत आहे, बिस्लरी वाला सोडा आहे.